भूतलावरील तुमच्यासाठी असणारे देवाचे आशीर्वाद गमवू नका म्हणा. एक व्यक्ती होती, ती मरते, त्याची अंत्यक्रिया होते, त्याला पुरण्यात येते. आणि ख्रिस्ती विश्वासामध्ये स्ट्रॉंग असणारी व्यक्ती होती, चर्चला जाणारी होती, दान दशांश देणारी होती. आणि ती ज्यावेळी ती मरण पावली त्यावेळी ती डायरेक्ट सुखलोकामध्ये गेली. तो मरण पावला आणि तो स्वर्गात जातो. आणि जर स्वर्गामध्ये तो जातो तिथं ते फाटक असतं, जसं इथं फाटक आहे ना, स्वर्गाचं फाटक. आणि तो जात असताना त्या ठिकाणी त्याच्या स्वागतासाठी संत पेत्र त्या गेटवर थांबलेला असतो. त्याच्या स्वागतासाठी तिथं थांबलेला असतो. आणि तो म्हणतो, वेलकम, देवाच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. तुला हातात हात देतो, त्या गेटच्या आत तू त्याला घेतो आणि तू त्याला आत घेतो. आणि तू त्या व्यक्तीला म्हणतो, संत पेत्र त्याला म्हणतो, तू आज इथं पहिल्यांदा आलेला आहेस, माझं काम आहे, तुला मी या स्वर्गाच्या राज्यामध्ये, स्वर्गामध्ये, सुखलोकामध्ये तुला एक फेरफटका मी मारून आणणार. किती आनंदाची गोष्ट आहे ना. आम्ही प्रभूमध्ये झोपी गेल्यानंतर आम्ही सुखलोकात जाणार आणि पेत्र त्या ठिकाणी आमचं स्वागत करणार. आणि तो जाऊन आमच्या हाताला धरून तो आम्हाला म्हणणार, ये, मी तुला काय करतो, स्वर्गाचं सगळं फेरफटका मारून आणतो. आणि पेत्रानं या व्यक्तीचा हात धरला. आणि ज्यावेळी ही व्यक्ती पुढे जायला लागली, तो व्यक्ती आश्चर्यचकित झाला. हा जो पेत्र आहे या व्यक्तीच्या हाताला धरून त्या स्वर्गाचा फेरफटका मारायला घेऊन गेला. तो व्यक्ती आश्चर्यचकित झाला. त्यानं पाहिलं होतं इथं सोनं तोळ्यावर मिळतं, ग्रॅमवर मिळतं. तो ज्यावेळी चालायला लागला त्यावेळी त्याला लक्षात आलं, रे बाबा, भूतलावर भांडणं लागायची, चोऱ्या व्हायचीत, खून व्हायचेत या सोन्यासाठी. आणि ते सोनं मी पायाखाली तुडवत त्या सोन्यावरून चालत आहेत, सोन्याचे रस्ते. आणि तो बघायला लागला, चांगले सोन्याच्या रस्त्यावर संत पेत्र त्याला घेऊन जात आहे, फेरफटका मागत आहे. तो दाखवत आहे, हा बघा, हा वाडा, हा बंगला, ही वस्ती, हे तुमच्यासाठी देवानं घर बांधून ठेवलेलं आहे. आणि सगळं अगदी दृश्य इतकं स्वर्गाचं. तो प्रवास करत असताना त्याला खूप सुंदर गोष्टी वाटत होत्या. देवदूत उंच स्वरामध्ये गात होते. आणि त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये सगळ्या गोष्टी आश्चर्यचकित होत्या आणि दृश्य खूप सुंदर होतं. पण जाता जाता एका ठिकाणी जे ह्या सगळ्या गोष्टीच्या वेगळं एक दृश्य त्याला पाहायला मिळालं. जसं एखादं गोदाम असतं ना, ते गोदाम, एक विचित्र रचना असलेली बिल्डिंग त्याला दिसली. एक विचित्र त्याची रचना असणारी बिल्डिंग दिसली. त्याला अशा खिडक्या बिडक्या काहीच नव्हत्या, फक्त एक दरवाजा होता. आणि हा बघतो, हा व्यक्ती त्या बिल्डिंगकडे बघतोय, एवढं सगळं सुंदर आहे आणि हीच बिल्डिंग अशी का, हीच बिल्डिंग अशी का, असं त्या व्यक्तीचा प्रश्न असतो. आणि तो पेत्राला म्हणतो, नाही, मला तिकडे जायला पाहिजे. पेत्र म्हणाला, तू जाऊ नको, तिकडे पार जाऊ नको, ती बॉर्डर ओढून तू पलीकडे जाऊन ते बघू नको. तरी ह्या माणसानं ऐकलं नाही. हा पळत 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 धावत गेला. एकच दरवाजा होता, तो दरवाजा त्यानं उघडला आणि त्यानं सेल्स बघितले, टप्पे टप्पे. त्या इमारतीमध्ये जमिनीपासून त्याच्या छतापर्यंत, सिलिंगपर्यंत बॉक्स 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 असे एकमेकावर टप्प्यावर टप्पे, सेल्फ, आमच्या माहिती आहे ना, कपाटात टप्पे असतात तसे टप्प्यावर टप्पे टप्प्यावर टप्पे टप्प्यावर टप्पे ठेवलेले होते. आणि त्या टप्प्यावर टप्प्यामध्ये व्हाईट कलरच्या पेट्या होत्या, व्हाईट कलरच्या पेट्या होत्या. आणि तो बघतोय, इतक्या पेट्या त्या गोदामामध्ये, इतक्या पेट्या, कसल्या पेट्या आहेत. आणि तो जाऊन तो दरवाजा उघडतो, आत जातो. त्या ठिकाणी त्याला पूर्ण छतापर्यंत पांढऱ्या पेट्या दिसतात, ते बॉक्सेस दिसतात. त्या बॉक्सेसवर नावं असतात. ह्या व्यक्तीला माझा बॉक्स कुठं आहे का तो शोधायला लागतो, सिरियल वाईज शोधायला लागतो. आणि त्या व्यक्तीला त्याच्या नावाचा बॉक्स सापडतो. आनंदाने तो बॉक्स, ती पेटी हा उचलतो आणि खाली ठेवतो. आणि त्यामध्ये तो बघायला लागतो. त्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्या नावाचा बॉक्स ज्यावेळी सापडतो, ती पेटी सापडते, तेव्हा तो उघडतो. त्याचं तोंड पडतं प्रियानो. ज्या क्षणाला त्याने पेटीचा दरवाजा उघडला, ह्याचे तोंड पडलं, त्याच्या नाड्या, त्याचा टेम्पो वाढला, त्याच्या शरीराच्या नाड्या वाढायला लागल्या. आता काय आहे त्या पेटीमध्ये? माझ्या नावाची पेटी आहे, ती उघडले आणि माझं काय त्यामध्ये आहे?
माझं काय काय लिहिलेलं आहे, माझं जीवनी पुस्तक त्यामध्ये आहे का, काही प्रश्न त्याला पडायला लागतात. आणि मग त्या पेटीमध्ये ज्यावेळी तो उघडतो त्यामध्ये त्याला आश्चर्यकारी गोष्टी मिळतात आणि त्याला त्या समजत नाहीत. तो संत पेत्राला म्हणतो, ह्या बॉक्समध्ये ह्या ज्या गोष्टी आश्चर्यचकितच्या गोष्टी आहेत ह्या नेमक्या काय आहेत, आणि आता तर मी स्वर्गात पोचलोय, ह्या आश्चर्यचकित गोष्टीचा मला फायदा काय आहे का? संत पेत्र एका वाक्यात उत्तर देतो, ह्या आश्चर्यचकित गोष्टीचा तुला काही आज फायदा नाही. ते गोदाम होतं, ते गोदाम होतं, ते गोदाम होतं वेगवेगळ्या बॉक्सच्या द्वारे भरलेलं, ज्याच्या त्याच्या नावाप्रमाणे भरलेलं तो गोदाम होतं. आणि शेवटी पेत्र त्याला म्हणाला, आता ह्या गोष्टीचा तुला काही उपयोग नाही. परंतु तो सांगायला लागतो, पेत्र त्याला सांगायला लागतो, तो म्हणतो, ज्यावेळी तू पृथ्वीवर होतास, ज्यावेळी तू जिवंत होतास, त्यावेळी देवाला तुम्हाला देत असलेले हे सर्व आशीर्वाद या पेटीमध्ये आहेत, जे तुला कधीही मिळू शकले नाहीत. ते सगळे आशीर्वाद, त्या आश्चर्यचकित गोष्टी या पेटीमध्ये आहेत. म्हणून मी म्हणतो, आमचा बाप जर राजा असेल, आम्ही त्याचे पुत्र आणि त्याच्या जर कन्या असेल ना, आम्ही असं भिकाऱ्यासारखं वागू नये. आम्ही राजाच्या कन्या आणि राजाचे पुत्र म्हणून आम्ही वागायला पाहिजे. आमचं बाप आम्हाला नाही देणार तर कुणाला देणार? त्यानं ऑलरेडी एक पेटी बनवलेली असते, सगळे ब्लेसिंग्स त्यामध्ये टाकलेले असतात. गरजेचं आहे की जसं ह्या व्यक्तीला स्वर्गात गेल्यानंतर त्या विचित्र ज्या गोदामामध्ये त्याला त्याच्या नावाची पेटी सापडते, आश्चर्यचकित गोष्टी पाहतो आणि पेत्र म्हणतो, बाबा हे तुझ्यासाठी पृथ्वीवर ठेवलेले आशीर्वाद होते, जे तुला कधीच मिळू शकले नाही. हाच प्रश्न तुमच्या समोर आज पडत आहे का? आज तुमचे काही आशीर्वाद, आज तुमचे काही आशीर्वाद त्या पेटीमध्येच आहेत का? त्या पेटीमध्ये आहेत का? ते देवदूत तुम्हाला न देऊ शकलेले आशीर्वाद येत आहेत का? ते पेट्या देवाच्या देवदूतांच्या स्वाधीन असू शकतील, त्या न वापरल्यामुळं नेऊन गोदामात टाकलेल्या आहेत का? ज्या आमची जीवनी धाव आम्ही संपवणार, परमेश्वराचे भूतलावर असणारे आशीर्वाद लोक आनंद घेऊ शकत नाही. तो रागामुळं कायम बघल तेव्हा असं अँगरमध्ये असतात, कायम चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. तर ते आशीर्वाद आम्हाला मिळत नाही. ह्याचं कारण काय असू शकतं? त्या माणसानं पेत्राला विचारलं, मी हे सर्व आशीर्वाद का गमावले? त्यानं प्रश्न काय केला पेत्राला? संत पेत्राला त्यानं प्रश्न केला, मी हे आशीर्वाद का गमावले? पेत्र म्हणाला, अरे बाबा, ही मोठी लांब लचक गोष्ट आहे, मी सांगायला बसलो तर त्याला वेळ पण पुरणार नाही, त्यामुळे सोडून दे. आता तुझी पेटी गोदामात गेलेली आहे म्हणा. शेजारच्या विचारा, तुमची पेटी गोदामात जायला पाहिजे काय रिकामी व्हायला पाहिजे म्हणा. विचारा, तुम्हाला काय पाहिजे आहे? विचारा, तुम्हाला काय पाहिजे म्हणा. तुमची आशीर्वादाची पेटी गोदामात जायला पाहिजे नंतर वापरली नाही म्हणून? काय विचारा, बोला शेजारच्यात. काय रिकामी व्हायला पाहिजे? स्वर्गातून रिकामी होऊन देवदूताने आणून आम्हाला द्यायला पाहिजे का? त्याचे आशीर्वाद पेत्र त्याला सांगू शकला नाही. मोठी लिस्ट आहे म्हणला, बाबा तुम्हाला काय वाटतं? त्याला आशीर्वाद का मिळाले नसतील? आज ह्या भूतलावर परमेश्वरानं तुमच्यासाठी जे आशीर्वाद ठेवलेले आहेत, जे देवाचे आशीर्वाद आहेत, तुम्ही गमवू नका. लोकांच्या प्रार्थना नाही आहेत आणि आम्हाला आशीर्वाद पाहिजे. लोकांचं वागणं नाही आहे, देवाशी प्रामाणिक नातं नाही आहे, लोक पापामध्ये आहेत, नाही वाटत पाप का? ते आशीर्वाद त्यांना मिळू शकत नाही. मग ते 7:7 तर म्हणतं, मागा म्हणजे कोणाचा विश्वास आहे? मागा म्हणजे मिळतं. देवबाप देतो लगेच देतो. तुम्हाला काय वाटतं प्रियानो, का त्याला मिळू शकले नसावे? मागितले नाहीत, बरोबर आहे आंटी, मागितले नाहीत.
अयोग्य प्रकारे मागितलं असेल, विश्वास नसेल, पापी जीवन असेल, देवाचं भय नसेल, देवाची आज्ञा पाळण नसेल. अनुवाद 28 मत्ते 6:33. देवाची वचनं जेव्हा आम्ही पाळतो ना प्रियानो, प्रत्येक गोष्टीमध्ये आज्ञा पालन करा. आज्ञा पालनानं ब्लेसिंग मिळतात, ओव्हरटेक ऑफ ब्लेसिंग होतं. सुपरनॅचरल जर येशूच्या रक्ताचं प्रोटेक्शन पाहिजे आहे तर ओबिडियंट पाहिजे, आज्ञाधारक पाहिजे. बायबल आज्ञा मोडणाऱ्या लोकांना आशीर्वादासाठी सांगत नाही, तुम्ही आज्ञा मानणारे आहात असं गृहीत धरून तुम्हाला हे वचन सांगितलं जातं. आम्ही जेव्हा येशूपासून दूर होतो त्यावेळी ठीक आहे, येशूची ओळख नव्हती त्यावेळी ठीक आहे. जेव्हा येशूमध्ये आम्ही येतो, येशूमध्ये बाप्तिस्मा घेतो, आमचं तारण होतं, आम्ही आज्ञा पाळणारे लेकरं आहोत असायला पाहिजे. आज देवाचा आत्मा प्रत्येकाशी स्पष्ट बोलत आहे. तुमची परिस्थिती काही असेल, अडचणी काय असतील, तुम्ही कोणीही असाल, परमेश्वर उखंड्यातून उचलून जर आम्हाला राजाच्या पंक्तीच बसवू शकतो तर तो तुम्हाला का बसवणार नाही? तो तुम्हाला सर्व गोष्टी देऊ करू शकतो.